50-60च्या दशकातली गोष्ट आहे। रेडिओवर एका मराठी गाण्याच्या रेकॉर्डिंगची सगळी तयारी झालेली होती। आता रेकॉर्डिंग करायचं तेव्हा लक्षात आलं की गाण्याचे शब्द कोणाचकडे नाहीयेत। गीतकारांनी सांगितलं, मी गाणं आधीच लिहून दिलेलं होतं, त्यामुळे दुसऱ्यांदा लिहिणार नाही। मग एका सद्गृहस्थानी त्या गाण्याच्या गीतकारांना एका खोलीत कोंडून ठेवलं आणि सांगितलं, जोपर्यंत गाणं लिहून होणार नाही तोपर्यंत दरवाजाची कडी उघडली जाणार नाही। मग काय, गीतकारांनी सगळं गाणं अर्ध्या तासात दुसऱ्यांदा लिहून काढलं। ते गाणं म्हणजे स्वये श्री रामप्रभू ऐकती आणि गीतकार होते गदिमा म्हणजेच महाराष्ट्राला लाभलेले दिग्गज लेखक गजानन दिगंबर माडगुळकर। गदिमा यांनी लिहिलेली अनेक गाणी आजही मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात। त्यांच्या लेखनाच्या कारकिर्दीत जवळपास 2000 गाणी लिहिली, ज्यामध्ये बालगीत, भावगीत, पोवाडा, लावणी, भक्तिगीत अशा सगळ्या प्रकारांचा समावेश होता। त्यांनी लिहिलेली काही गाणी अजरामर म्हणजेच नाच रे मोरा, एक धागा सुखाचा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, इंद्रायणी काठी, घन निळा लढीवाळा, बाई मी विकत घेतला श्याम, पोटा पुरता पसा पाहिजे, या चिमण्यानो परत फिरारे, विठ्ठला तू वेढा कुंभार, वेदमंत्राहून आम्हा, घन घन माला नभी दाटल्या। अण्णांनी 157 पटकथा लिहिल्या, 150 लघुकथा लिहिल्या, 12 काव्यसंग्रह लिहिले, तर नाटकं, कादंबरी याचबरोबर आत्मचरित्र सुद्धा लिहिलं। पण गीतकार, कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक याचबरोबर ते राजकारणी, अभिनेता आणि एक उत्तम वक्ता सुद्धा होते।